दरम्यान पाकिस्तानची या सगळ्या परिस्थितीमध्ये मोठी गाळण उडाल्याची पाहायला मिळते। याच बाबतीत संयुक्त राष्ट्रांकडे पाकने मदत मागितली होती। मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला मोठा झटकाच बसलाय। या बैठकीत कोणताही ठराव किंवा कोणतीही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाहीये। या उलट पहलगाम हल्ल्यामध्ये लष्कर ए तोयबाच्या भूमिकेवर प्रश्नच उपस्थित केले गेले आहेत। काही सदस्यांनी धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष केलंय हा मुद्दा सुद्धा उपस्थित केलाय। काही देशांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल चिथावणीखोर कृती असल्याचं म्हटलंय। एवढंच नाही तर सदस्य देशांनी पाकिस्तानला भारतासोबतचा तणाव द्विपक्षीय पातळीवर सोडवण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे। यूएनएससी कडून कोणताही ठराव किंवा अधिकृत निवेदन प्राप्त झालेलं नाहीये। धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष केलं हा मुद्दा हायलाइट केला गेला। पाकची क्षेपणास्त्र चाचणी चिथावणीखोर कृती असल्याचं म्हटलं गेलं। तर लष्कर ए तोयबाच्या हल्ल्यात सहभाग आहे का असा प्रश्नही उपस्थित केला गेला। भारतासोबत तणाव द्विपक्षीय पातळीवर सोडवा असा सल्ला सुद्धा दिलेला आहे।